नमस्कार. आपल्या महाराष्ट्राच्या बळीराजावर आपल्या शेतकऱ्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट कोसळणं आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक संकटात आशेचा एक किरण असतो. तसाच या कठीण काळात सरकारनं मदतीचा हात पुढे केलाय. तर आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. एक म्हणजे ही तातडीची मदत काय आहे, आणि दुसरी म्हणजे भविष्यात असं संकट पुन्हा येऊ नये म्हणून काय मोठ्या योजना आखल्या जात आहेत. चला तर मग हे सगळं सोप्या भाषेत सविस्तर समजून घेऊया. सुरुवातच करूया या एका मोठ्या आकड्याने. 128,65,00,000 रुपये. हो, एवढी मोठी रक्कम. ही रक्कम सरकारने थेट आपल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी जाहीर केली आहे. आता प्रश्न येतो की ही एवढी मोठी रक्कम कोणासाठी आहे. तर ही मदत पोहोचणार आहे आपल्या 1,80,000हून अधिक शेतकरी कुटुंबांपर्यंत, ज्यांचं अवकाळी पावसामुळे डोळ्यादेखत नुकसान झालंय. त्यांच्यासाठी ही बातमी नक्कीच मोठा दिलासा देणारी आहे. पण ही मदत देण्याची वेळच का आली, यामागे कारण आहे अवकाळी पावसाने घातलेला प्रचंड मोठा कहर. हे संकट नेमकं किती मोठं होतं ते आता आपण पाहूया. हे संकट काही एका दिवसात आलेलं नाहीये. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मध्ये पावसाचा पहिला तडाखा बसला. त्यानंतर जानेवारी ते मार्च 2026 मध्ये तर त्याहूनही मोठं नुकसान झालं. आणि हे सत्र एप्रिल महिन्यातही थांबलं नाही. म्हणजे शेतकऱ्यांवर एकामागोमाग एक आघात होतच राहिले. आता जरा आकडे बघा. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 त्या पहिल्या टप्प्यातच तब्बल 1,14,752 हेक्टर जमिनीवरचं पीक गेलं. जरा विचार करा की एवढ्या मोठ्या क्षेत्रावरची शेतकऱ्याची सगळी मेहनत वाहून गेली असेल. आणि संकट इथेच थांबलं नाही. जानेवारी ते मार्च 2026च्या दरम्यान नुकसानीचा आकडा आणखी वाढला आणि तो पोहोचला 1,45,606 हेक्टरवर. हे आकडे आपल्याला त्या संकटाची खरी तीव्रता दाखवतात. यानंतर एप्रिल 2026 मध्येही पावसाने अक्षरशः थैमान घातलं. प्राथमिक अंदाजानुसार आणखी 1,22,993 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय आणि पंचनामे अजूनही सुरूच आहेत. म्हणजे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पावसाने कोणती पिकं आपल्याकडून हिसकावून घेतली तर केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्ष ही सगळी नगदी पिकं. आणि दुसरीकडे गहू, हरभरा, ज्वारी म्हणजे हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला. शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरलं. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट, सगळ्यात हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे या नैसर्गिक आपत्तीत फक्त पिकांचंच नुकसान नाही झालं, तर 5 माणसांना आपला जीव गमवावा लागला आणि 36 मुक्या जनावरांचाही बळी गेला. हे फक्त आकडे नाहीत, तर प्रत्येक कुटुंबासाठी ही कधीही न भरून येणारी हानी आहे. आता एवढं मोठं नुकसान झाल्यावर प्रशासन कामाला लागलं आहे. तातडीने पंचनामे सुरू झाले आहेत आणि मदत वाटपाची प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे. जानेवारीपासूनच्या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहेत, कारण एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, हा सरकारचा प्रयत्न आहे. या आकडेवारीवरून आपल्याला नुकसानीची व्याप्ती आणखी स्पष्ट होते. बघा, पहिल्या टप्प्यात 1,80,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसला. दुसऱ्या टप्प्यात तर हा आकडा 2,33,000वर गेला. आणि तिसऱ्या टप्प्यात जवळपास 1,94,000 शेतकरी बाधित झाले. विचार करा, किती कुटुंब यामुळे संकटात सापडली असतील. या सगळ्यावर एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. प्रत्येक वेळी असं संकट येणार आणि मग आपण नुकसान भरपाई देणार, हे असं कधीपर्यंत चालणार? हा काही कायमस्वरूपी उपाय झाला का? नाही ना. मग यावर काहीतरी दूरचा मोठा विचार करण्याची गरज आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणून सरकारनं फक्त तात्पुरती मलमपट्टी न करता भविष्याचा विचार करून काही मोठ्या योजना हाती घेतल्या आहेत. या अशा योजना आहेत ज्या भविष्यात अशी संकटं टाळण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी नक्कीच मदत करतील. बदलाची सुरुवात झाली आहे आणि हा त्याचा पुरावा आहे. 41 जुलै 2022 पासून आत्तापर्यंत जलसंपदा विभागाचे तब्बल 41 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. हे फक्त कागदावरचे आकडे नाही आहेत, तर जमिनीवर झालेलं खरंखुरं काम आहे. बरं, या 41 प्रकल्पांमधून नक्की काय साध्य झालं? तर तब्बल 105 TMC नवीन पाणीसाठा तयार झालाय आणि 2,95,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आलीय. सोप्या भाषेत सांगायचं तर आता जास्त शेतीला हक्काचं पाणी मिळणार आहे. पण सरकार इथेच थांबलेलं नाहीये. भविष्यात आपला महाराष्ट्र पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी खूप मोठी एक भव्य योजना तयार आहे. जरा हे आकडे बघा. तब्बल 225 नवीन प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी खर्च किती अपेक्षित आहे? तर 4,35,000 कोटी रुपये. आणि यातून भविष्यात 33,45,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. ही खरं ती खूप मोठी आणि दूरदृष्टीची योजना आहे. खुद्द जलसंपदा विभागानेच हे स्पष्ट केलंय की हे सगळे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तेव्हा आपल्या राज्याच्या सिंचन क्षमतेत प्रचंड मोठी वाढ होईल. याचा थेट फायदा कोणाला? तर आपल्या शेतकऱ्याला. आणि अवकाळी पावसासारख्या संकटांना तोंड देण्याची त्याची ताकद नक्कीच वाढेल. तर बघा, एका बाजूला संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला तात्काळ मदत देणं आणि दुसऱ्या बाजूला भविष्यात पाण्याची चिंता कायमची मिटवण्यासाठी एवढ्या मोठ्या योजना आखणं. सरकारची ही दुहेरी रणनीती आपल्या बळीराजाला खरंच या निसर्गाच्या लहरीपणापासून वाचवू शकेल का? त्याचं भविष्य खरंच सुरक्षित करू शकेल का? यावर आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे.